काय झालं नेहा? एनी प्रॉब्लेम? ऑल ओके? सर तुमच्याशी आपुलकीने वागतायत, तुमचे लाड करतायत, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यायचाय. मॅम तुम्ही असं का बोलताय मॅम? मी असं कधीच वागले नाहीये. मग 50 लाख ऍडव्हान्स सॅलरी कुठल्या हक्काने मागतेस तू? तू मोठ्या सरांना माझ्या ऍडव्हान्स सॅलरी बद्दल बोलणार होतास ना? हो, मी बोललोय त्यांच्याशी. 1-2 दिवसात काम व्हायला हवं. मला नकोय ते पैसे. का? तू मोठ्या सरांना नेमकं काय सांगितलंस आणि ते मला इतक्या मोठ्या रकमेची मदत का करताय? जस्ट रिलॅक्स. ही ऍडव्हान्स सॅलरी जस्ट अ टर्म. हे ऍक्च्युअली कंपनीकडनं तुला लोन आहे बिकॉज ऑफ युअर एलिजिबिलिटी, युअर डॉक्युमेंटेशन, युअर वर्क एक्सपिरियन्स. मला नाही माहितीये तू मोठ्या सरांची काय बोललास. मला फक्त एवढं माहितीये ते मला 50 लाख रुपये द्यायला तयार झालेत. हो नेहा, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. इट इज बिकॉज ऑफ युअर एलिजिबिलिटी, युअर खूप मोठी रक्कम आहे यश. आणि एवढी मोठी रक्कम मला ऍडव्हान्स सॅलरी म्हणून देणं हे कंपनीच्या नियमात बसत नाही. ही चूक आहे. नियम? नेहा हे बघ, मी तुला क्लिअरली सांगते, मला कोणाचेही उपकार नकोय. आधीच एकटी बाई म्हणून मला बाहेरची लोक नाही नाही ते म्हणतात. मी सगळं ऐकून घेते, नाईलाजाने सगळं सहन करते. पण आता ऑफिस मधली लोक पण मला बोलायला लागली ना, ते मला सहन नाही होणार. नेहा काय झालंय मला सांग. कोणी काही बोललं का तुला? ते मला काही माहिती नाहीये यश, पण मला फक्त एवढं माहितीये की जेवढा माझा पगार आहे तेवढेच पैसे मला मिळायला हवे. त्याच्यापेक्षा जास्तीचं मला काहीही नको. आजपर्यंत कधीही काही झालं ना तरी मी माझा स्वाभिमान सोडलेला नाहीये यश. प्लीज मी तुझ्या समोर हात जोडते, असं काहीही करू नकोस. ज्यामुळे मला माझी मान खाली घालावी लागेल. नेहा गुड. काका मला खूप पैसे मिळाले. कशी गुणाची ग बाय माझी ती. एवढीशी पोर आहे पण आईला मदत व्हावी म्हणून किती झटतीये. काकू हे पैसे कमी की खूप? अगं खूप आहेत बाळा. तू तुझ्या एवढ्याशा चिमुकल्या हाताने कष्टाने मिळवलेस ना, मग कमी कसे असतील ते पैसे? खूप आहेत खूप. परी बाळा दे ते पैसे इकडे ये. ते पैसे बाप्पाच्या समोर ठेव. काका काका आता आमचं घर नाही विकायला लागणार. परी बाळा तुला याच घरात राहायची इच्छा आहे ना? इथून तुला कुठेच जायचं नाहीये ना? आमची सुद्धा हीच इच्छा आहे बेटा. तू आणि नेहा इथून गेला तर आम्हाला कसं करमेल? मग तुझ्या मनासारखंच होईल ना? हा बाप्पा आहे ना, हा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो. आणि तुझ्यासारख्या लहान मुलींनी निष्पापपणे त्याच्याकडे मागितलेली प्रत्येक इच्छा तो पूर्ण करतोच. तू देवबाप्पाला सांग, तो तुझं नक्की ऐकेल बाळा. हा बाप्पा मला घर सोडून कुठे कुठे जायचं नाही. बर हे बघ परी, आता तू खूप दमलीस की नाही काम करून. हा मग आता जेवायचं. आई फोन करून विचारेल परी जेवली का, हो की नाही? हा मी वाढते का तुला? काय मलाही वाढलं तर बरं होईल. नाही म्हणजे काय, मी सुद्धा दमलोय ना, मला भूक लागली. सकाळपासून मी पण कामच करतोय. एवढं काही बोलून दाखवायची गरज नाहीये. मी आजपर्यंत कधी तुम्हाला उपाशी ठेवलंय का? आणि तुम्ही जसे सकाळपासून काम करताय तसाच माझाही हात चालूच आहे. हे बघा,
तुम्ही त्या इस्त्रीच्या कपड्यांचा हिशोब आधी वहीत मांडून ठेवा, नंतर तुमच्या लक्षात राहणार नाही. तोपर्यंत मी पानं घेते. ओके मॅडम, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. नेहा, कशी वेळ आली आहे यश माझ्यावर. हेल्पलेस वाटतंय ना मला. राग आलाय ना, वाईट वाटतंय. असं वाटतंय मी काहीतरी करू, पण मी काहीच करू शकत नाही. एवढं गोड आणि समजूतदार बाळ आहे ना माझं. तिला माझं दुःख दिसतंय, माझी घुसमट कळतेय तिला, आणि म्हणून तिने हे सगळं केलं. आणि ती तिच्यावर हात उचलला. मी अशी कशी वागू शकते? तिला माझा त्रास कळतोय यश, आणि ती मला समजण्याचा प्रयत्न करतेय. मीच नाही समजू शकत आहे तिला. एक आई म्हणून मी कमी पडतेय का यश? मी तिला नाही सांभाळू शकत आहे का? नेहा, असं काही नाहीये. प्लीज असा विचारही करू नकोस. आज जे काय घडलं नेहा, ते खूप अनफॉर्च्युनेट होतं. पण यात चूक कोणाचीच नाहीये, ना तुझी, ना काका काकूंची, आणि परीची तर नाहीच नाही. या सगळ्यांचे इंटेन्शन्स खूप चांगले होते, पण ही परिस्थिती खूप विचित्र आहे. नेहा, मला फक्त एवढंच वाटतं की तू आत्ता शांत हो, आणि प्लीज परीवर नको चिडूस, प्लीज. आतापर्यंत सगळ्या गोष्टी एकटीने हँडल केल्या मी. येईन त्या परिस्थितीला मी सामोरे गेले, पण अशी वेळ येईल माझ्यावर आम्ही कधी विचार पण केला नव्हता. तुला असं वाटत असेल की ही काय वेडी मुलगी आहे, मगाशी माझ्यावर चिडली, मी मदत करत होतो तर मला नाही म्हणाली, माझा स्वाभिमान दुखावेल असं काही करू नकोस असं मला म्हणाली, आणि आता माझ्याकडनंच मदत मागती. नाही, मी असा काही विचार करणार नाही. आय एम नॉट गोइंग टू जज यू नेहा, नेव्हर. मला खरं तर तुला थँक्स बोलायचं. आज ज्या हक्काने तू माझ्याकडून पैसे घेऊन त्या बाईंना दिलेस, मला बरं वाटलं नेहा. माझी खात्री पटली की आज फायनली आपण खऱ्या अर्थाने मित्र झालो. आणि आता मैत्री झाली आहे तर सेलिब्रेट तर करायला हवं ना. सांग, कधी जायचं आपण पावभाजी खायला तिथेच? आणि यावेळी मी 2 पाण्याच्या मोठ्या बाटल्या आणि एक उकडलेला बटाटा घेऊन येणार आहे. नंतर प्रॉब्लेम नको. एक मिनिट थांब. यश, हा 10,000चा चेक घे. प्लीज नाही नको म्हणूस यश, प्लीज.
आत्ता नको टाकूस, माझा पगार आला ना की मी तुला सांगेन, मग टाक. नेहा पण हे बघ, तू मला फ्रेंड म्हणतोस, प्लीज हा चेक घे प्लीज. हे घे. हे काय परी? मी पण लवकरच तुझे पैसे परत करीन. तुलाच माझ्यामुळे पैसे द्यावा लागले ना, म्हणून मी हा चेक तुला देते. मी मोठी होऊन खूप पैसे कमवेल, तेव्हाच तू हा चेक टाक. क्रांती, गुजराती म्हणून येतील, त्यांना अपॉइंटमेंट शिवाय थेट आत पाठवा, जरा काम आहे. राहुल, मला जरा लंच टाइम नंतर आत येऊन भेट. ओके? बरं झालं पवार तुम्ही भेटलात. ही फाईल थँक्यू. लास्ट मंथचे प्रॉफिट आणि लॉस याच्यात अपडेटेड नाही आहेत, थोडं जरा चेक करा. बघून घेतो सर. काय सँडल तुटली आहे का? नाही सर, मला ना खूप गरगरतंय आणि ताप वाटतोय. हा मग हे इकडे हे असतील ना ते घारतोंडे, त्यांना सांगा आणि सुट्टी घेऊन घरी जा. हो सर. अरे यार, ही काकू आता इथे का आली आहे? स्टॅच्यू. काय झालं ग बाळा? फ्रेंडने सांगितलंय ना आईला उठू द्यायचं नाही. बाळा, तुझ्या इंजेक्शनची वेळ झाली आहे ना, मला उठावंच लागेल. अगं आई, आई मला फ्रेंड ओरडेल. आई. आले बाळा, ये बस, इंजेक्शन देते तुला. आई, मी काल बॅड गर्ल सारखी वागली म्हणून तुला ताप आला का? नाही ग बाळा, तुझी आई थोडी दमली होती ना, म्हणून ताप आला. उद्यापर्यंत तर ताप पळून जाईल. ए फ्रेंड, तिकडे का उभा आहेस? आत ये ना. इंजेक्शन? मला डायबिटीज आहे ना, म्हणून रोज इंजेक्शन घ्यावं लागतं. घरी 2 वर्षाची होती ना, तेव्हापासून तिला डायबिटीज. तिला रोज एक इंजेक्शन घ्यावं लागतं. तू थांब, मी देतो इंजेक्शन. मी देतो. हातावर ना? हा, तिथेच. तू घाबरू नको बेटा. हात लूज राहू दे. हा,
राहू दे, हा? तुला नाही जमणार, मी देते. खरंय, यासाठी आईच व्हावं लागतं. त्यासाठी बाई व्हावं लागतं. त्यातली मूगडाळ कुठली आहे? त्यातली मूगडाळ कुठली आहे? मला माहिती आहे, मी बघतोय तुला माहिती आहे की नाही. कुठली आहे? ही आहे म्हणजे ही आहे. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. मला खरं सांग फ्रेंड, तुला खरंच खिचडी बनवता नाही येत? नाही ग, मी आज पहिल्यांदा ट्राय करणार आहे. पण हे बघ, आईला नको सांगू. हा, मी करतो मॅनेज. ओके. हे हॅलो हॅलो क्रिस्टोफर, यश बोलतोय. यश सर, एनिथिंग टू बी सर्व्ड? पास्ता, पिझ्झा, लजानिया, सिझलर्स? खिचडी. खिचडी? मूगडाळ खिचडी टू बी प्रिसाइज. नो सर, सॉरी सर. तुला माहित नाही? बट इफ यू वॉन्ट मॅक्सिकन राईस, लेंटिल राईस, राईस विथ थाई करी. I want the recipe for moong dal khichdi, damn it. रेसिपी? Yeah. 1 sec सर. अभिजित. काय सर? खिचडीची रेसिपी येते? हो सर. यश सर फोनवर आहेत, सांग त्यांना. हॅलो. हा सर. काय करायचं, आधी 1 वाटी तांदूळ घ्या. एक मिनिट, होल्ड. अरे फ्रेंड, कुकर तरी बंद कर. बंद करू? हो. अच्छा, ओके. फ्रेंड, ते चमच्याने शिट्टी वर कर.
अरे त्या चमच्याने. विक्रांत समीर हियर. ऐक, यशवर्धन चौधरी अजून घरी आलेले नाहीयेत, त्यांचा फोन लागत नाही. राईट. तर आपले सगळे सोर्सेस कामाला लावा आणि त्यांना ताबडतोब शोधून काढा. ओके. ऐक ऐक ऐक, प्लीज मेक शुअर की बातमी कुठेही लीक होता कामा नये. मला पुढच्या तासाभरात डिटेल्स हवे. ओके. या, थँक्स. खरंच ऐकायला पाहिजे तुम्ही. वसत दुर्लक्ष केलं मी. आता यशला कुठं सापडवणार मला काही कळत नाही. ओ गॉड, मला तर इतकी काळजी वाटते ना. आपल्या यशचा ऍक्सिडेंट वगैरे तर झाला नसेल ना? शट अप मिथिला, काय बोलतेस तू? इथे आधीच सगळे टेन्शन मध्ये. प्लीज असं अभद्र बोलू नको. आपला यश सेफ असणार आहे. हो हो बरोबर आहे. यशचा ऍक्सिडेंट वगैरे झाला असला ना तरी आपला यश सेफच असणार आहे. हो काकू. आयु, आजोबा, तुम्ही काळजी नका करू. यशला काहीही झालेलं नाही, त्याला काही होणारही नाही. आपण प्रयत्न करतोय ना, तो सापडेल. रिलॅक्स. हमें और जीने की चाहत न होती. अरे समीर, थँक्यू थँक्यू थँक्यू. सोड सोड. अरे सोड, आपण फर्स्ट क्लास एकदम एक नंबर. ठीक आहे ठीक आहे. नाईट ड्रेसवर मीटिंग तुमची. यावेळेला इथं काय करताय हे सगळे? तुमचं फर्स्ट क्लास झालं ना, मग बाकी काय देणं घेणं तुम्हाला? कोणी जगो किंवा मरो, तुमचं काय? तुम्हाला काय फरक पडतो त्यांनी? मरायला काय झालंय? सगळे तर धडधडीत दिसत आहेत. दिसणं आणि असण्यामध्ये फरक आहे. समीर, मी तुला सांगतो, उद्या मी मेलो ना तर माझ्या अंत्ययात्रेत सुद्धा झुलत झुलत दिला. आजोबा नाही, ही वेळच येणार नाहीये कधी. कारण तुमच्या आधी मीच मरणार. ज्या बापाला आपला मुलगा नको आहे त्या अशा माणसाबरोबर जगण्यापेक्षा मेलेलंच बरं. कशाला अशा मरणाच्या गोष्टी करताय? प्लीज नका ना असं बोलू. हे पाच नाटक नको. आपल्यासमोर नाटक नको. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल मी शुद्धीत नाहीये. मी शुद्धीत नसलो तरी मला कळतं करेक्ट कोण खरं आहे कोण खोट आहे. खोट 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 खोट. आणि हे सगळं खोट तुम्हाला चालतं तुमच्या समोर. पण मी सांगितलेलं काही नाही पटत तुम्हाला. एक गोष्ट सुद्धा. काही झालं ना की मी नालायक आहे, मी वाईट आहे, एवढंच. एकदा तरी प्रेमाने वागलेत का माया बरोबर?
एकदा तरी विचारलंय का घरी आलाय का, जेवलाय का, कसा आहे विचारलंय? हे असं वागतं ना तुम्ही, म्हणून मला राहायचं नाहीये शुद्धीत, म्हणून पितो मी, बडबड करायचे, ब्लेम, नुसता ब्लेम, नावं ठेवायचं. कसाही असलो ना तरी इथून खरा आहे, एकदम खरा. काका काका सॉरी, पण आता हे सगळं बोलायची गरज आहे का? अरे म्हणजे प्लीज शांत राहा ना, ऑलरेडी सगळेजण टेन्शन मध्ये. टेन्शन? अरे हा कसला आलंय टेन्शन? काका यश सापडत नाहीये, त्याचा सकाळपासून काही पत्ता नाहीये. अरे यश सापडत नाहीये, ओळखीच्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून झाले, तू कुठेही नाहीये. यश सापडत नाहीये? नाही. अरे मग आधी का नाही सांगितलं तुम्हाला? आधी तुम्ही जागेवर शुद्धीवर असायला पाहिजे ना, मग सांगणार आम्ही. तू जरा बस. नाही बस नाही, अरे बसणार यशला मी शोधून घेऊन येणार त्याला. आता काका आता मी त्याला शोधून घेऊन येणार, मला त्याला शोधायलाच पाहिजे. राहूजी राहू देत, तुम्ही फक्त स्वतःला सांभाळा, यशला आम्ही शोधतो. तू नाही, मला जायलाच पाहिजे. कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. समीर सांग त्याला माझ्या नातवाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही म्हणा. आधीच त्याच्या आई वडिलांना मारले, आता काय बोलला? काय बोलला? अरे किती वर्ष तेच उघड्यात बसणार आहे? हा, आयुष्यभर किती द्यायचंय का मला? ते असं वाटतं ना माझ्या बरोबर, म्हणून पितो मी, म्हणून. अरे नाही, हे मला, अरे माझे दादा वहिनी होते रे, ते मी मारलं. अरे ऍक्सिडेंट होता ना तो. अरे हो काका, तरी मलाच सांगत राहणार आहेत का सारखे? चल का. अरे काय चल, अरे का कशासाठी? बरोबर, चल. प्रत्येक वेळेला या सगळ्या कुठे ऐकून घ्यायचं? आय एम कमिंग. गुड मॉर्निंग. वाव, काय मस्त दिसतोस. कुठे निघाला सकाळ सकाळी? कुठे म्हणजे तुझ्या बरोबरच येतोय. मी ऑफिस. हो, मी पण ऑफिसलाच येतोय. तू ऑफिसला येतेस? हो. ग्रेट न्यूज. मला कधीपासून असं वाटत होतं की तू ऑफिसला यावंस, काम सुरू करावंस. आजोबा सांगायचे ना, तू जेव्हा ऑफिसला यायचास तेव्हा सगळे असे थरथर कापायचे. जीनियस. आय एम सो हॅपी. तू सांग तुला कुठलं ऑफिस सांभाळायचं, मी सगळी तयारी करतो. तुझी केबिन, गाडी सगळं. एक मिनिट. मी ऑफिसला येतोय, पण ते काही काम करायला येत नाहीये रे. मला फक्त तुझ्या सोबत राहायचं. काल तो असा अचानक गायब झालास ना, केवढा घाबरलेलो होतो मी. मला काय कळेच ना काय करायचं ते. मला तुला नजरेसमोर ठेवायचं आहे माझ्या. दॅट्स ऑल. यश, तुला आठवतंय लहानपणी पण तू एकदा असाच गायब झाला होतास. म्हणजे त्या आपल्या कपाटात जाऊन बसला होतास आणि अडकला होतास तू. आठवतंय? आय नो. त्या कपाटात लपायला म्हणून मी आज शिरलो आणि आज जाऊन अडकलो ना. तुझी आई तर केवढी घाबरली होती. तुला कसं कळलं रे मी त्या कपाटात आहे? तसं काय माहित नाही, पण पोचलो मी त्या कपाटावर. तूच त्या कपाटातून बाहेर काढलंस. तुला जेव्हा बघितलं ना, तेव्हा जीवात जीव आला माझ्या. तू त्या कपाटातून बाहेर आलास आणि अशी घट्ट मिठी मारलीस ना. कारण मला कॉन्फिडन्स होता ना, माझा काका मला नक्की शोधून काढणार. अरे त्या कपाटातूनच काय, जगात कुठेही असतास ना तरी शोधून काढला असता तुला. आहे ना. पण आता परिस्थिती नाही राहिली तशी.
मी माझ्यातच इतका हरवलेलं असतो ना की तुला काय शोधणार. म्हणून म्हणतोय मला येऊ दे तुझ्या बरोबर. मला तुला माझ्या नजरेसमोर ठेवायचं. मी तुला शब्द देतो माझा काहीही त्रास होणार नाही. त्या ऑफिसमधल्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून राहील. तुझा कधीतरी त्रास होईल का मला? नाही रे, काय ना आजकाल मी दारू नाही पिली तरी सुद्धा माझ्या तोंडाला दारूचा वास येतो सगळ्यांना. यश, तुला लाज वाटत असेल ना माझी? आहेस का तू काका? You're my buddy. तुला माहितीये मला लहानपणी काही फार मित्र नव्हते. तू, मी, समीर, आजोबा आपलीच गँग होती. सगळं आठवतंय मला. पण आत्ताही ती दोघं आहेत तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी फक्त तूच आहेस एकटा. मग काल जे झालं ते परत झालं ना तर हे बघ, कालच्या सारखं पुन्हा होणार नाही. आय प्रॉमिस. मी जिथे कुठे जाईन ना तुम्हाला सगळ्यांना सांगून जाईन. नक्की? 100%. पक्का? प्रॉमिस. चल ठीक आहे, मग नाही येत मी ऑफिस. अरे काका, दारू पण सोड ना. ऐक ना. काय का पितोस यार एवढी? मला सांग ना, काय प्रॉब्लेम आहे? काळजी. बाय. सॉरी यार, उशीर झाला. चल निघूया, झोप लागली थोडी मला. चल निघूया. काय झालं, काय बघतोय? तू स्वतःहून काही सांगणार आहेस का आपण मुहूर्त काढायचंय? कसला? अच्छा, ते कालचं सांगितलं ना मी सगळं. तुला मी मूर्ख वगैरे वाटतो का रे? काल तुझं सांगितलंस ना घरच्यांसमोर ते सगळं खोटं होतं. मला तुझ्या तोंडून खरं ऐकायचंय. काल रात्रभर तू कुठे होतास? अरे समीर, मी खरंच सांगितलं. काल मी मीटिंग नंतर एका मित्राकडे गेलो होतो आणि माझा फोन अचानक बंद पडला. माझ्याकडे चार्जरही नव्हता, सो मी कळवू नाही शकलो कोणाला. ओके, निघूया चला. यश, 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 जे आता सांगितलंस ना कारण तुम्हाला ते सगळं एकदा माझ्याकडे बघून सांग. नाही जमत ना? यश, तुला सगळी भंकस वाटते का रे? रात्री आमचं काय झालं होतं ना ते आमचं आम्हाला माहिती. काल रात्रभर तू कुठे होतास यार? राहुलकडे होता. राहुलकडे नव्हतास तू. राहुलला मी फोन केला होता, तू नव्हतास तिकडे. हो, ऍक्च्युली युअर राईट. मी राहुलकडे नव्हतो. मी त्या कुणाकडेही नव्हतास. मी सगळ्या फ्रेंड्सना फोन केले, तू कुठेही नव्हतास. काल रात्रभर तू कुठे होतास? अरे पण आता आलोय ना मी, कशाला पॅनिक करतोयस? बरोबर आहे सर, तुम्ही बॉस आहात, मी एम्प्लॉई आहे. माझं विचारणंच चुकलं तुम्हाला. आय एम सॉरी सर. चला चला. अरे कुठे चला? तू चला म्हणालास. अरे कमाल करतो, तू मुद्दाम करतोयस का यार? यश, यश, हे बघ, मला माहिती, मला तुझ्या तोंडून ऐकायचं. काल रात्रभर तू त्या डबेवालीकडे होतास ना? होता ना? काल मी नेहाकडे होतो. का? कारण नेहाला बरं नव्हतं, तिला ताप आला होता आणि परी फोनवर खूप घाबरली होती. म्हणून मी थोडी मदत म्हणून तिच्याकडे गेलो आणि थोडीशी मदत करून मी निघणारही होतो. पण तेवढ्यात नेहाला चक्कर आली आणि ती पडली. म्हणून मला थांबावं लागलं, कारण परी एकटी होती, खूप घाबरली होती. बंडू काका काकूही घरी नव्हते, कारण ते कुठेतरी बाहेर गेले होते. आज सकाळी येणार होते. आणि या सगळ्यामध्ये माझा फोन कधी बंद झाला मला कळलं नाही, म्हणून मी कळवू शकलो नाही. अरे यश, मग इतकं जर सगळं जेन्युइन कारण होतं तर मला सांगायचं स्पष्ट. मग एवढा घरात मी गोंधळ होऊच दिला नसता ना. तुला नाही सांगितलं कारण त्याच्या मागे एक जेन्युइन रिझन आहे. काय जेन्युइन कारण होतं? कारण तू वचा वचा आजोबांकडे सगळं बोलून मोकळा होतोस, म्हणून तुला नाही सांगितलं. कळलं? हा ना एक तमाम महाराष्ट्राचा झालेला गैरसमज आहे. काय म्हणतो? अरे कधी मी तुझ्या कुठल्या गोष्टी आजोबांना सांगितल्या आहेत यार? हा, ऍक्च्युली
नाही बरोबर आहे तुझं, माझ्या स्मरणात तरी येत नाहीये तू कधी आजोबांना माझ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पावभाजी बद्दल सांगितलं किंवा इतर काही गोष्टी सांगितल्या. का बरं तमाम महाराष्ट्राचा असा गैरसमज झालाय? ओके मला सांग, दिवसभर तिकडे होता, रात्रभर होता. चला अरे सांग ना यार. ए ताप